मंडळी, तुम्ही कधी केली आहे का अशी ही गव्हाच्या पिठामध्ये भाजलेले फुटाणे घालून ही नवीन रेसिपी? कधीच बनवली नसणार, माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणारी आहे. चला करायला घेऊया. यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. यानंतर 1 चमचा ओवा घ्यायचा. ओवा हातावर असा चोळून घालायचा, म्हणजे याचा फ्लेवर यामध्ये छान येतो. आता यानंतर आपण घालणार आहोत काही पदार्थ. तर यासाठी मी इथे 1 चमचा चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर 1 चमचा कलोंजी सीड्स घालायचे आहे. हे खायला खूपच छान लागतात, याचा नक्की वापर करा. 1 मोठा चमचा तेल घातलंय. तेल तुम्ही स्वयंपाकात जे वापरतात ते घालू शकता. यानंतर गरज लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि आपण जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी माझी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन आणि मलाही कळेल तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय. थोडं पाणी घातलंय मी, हे बघा. एकदम सुरुवातीला जास्त घालायचं नाही आणि पीठ मळतो त्या पद्धतीने थोडंसं घट्ट, जास्त नाही पातळ करायचं, थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता थोडंसं तेल घालूया आणि तेल घातल्यानंतर सुद्धा परत एकदा पीठ चांगलं मळून घेऊया. मंडळी, माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. आपण मस्त नाश्त्याचा खमंग पदार्थ बनवतोय. पीठ छान असं चांगलं मळून घ्यायचं आणि मळून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून देऊया 5 मिनिटं, म्हणजे हे छान मुरलं जाईल. यानंतर या पदार्थाबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणी सुद्धा बनवणार आहोत. मी इथे गॅसवर जाळी ठेवली आहे. यानंतर टोमॅटो ठेवले 4. यानंतर गॅस चालू करायचा, फ्लेम चालू करायची आणि आपल्याला हे टोमॅटो छान भाजून घ्यायचे. मस्त स्मोकी फ्लेवरवाली आपण टोमॅटोची चटणी बनवतोय. चटणीसुद्धा खायला खूपच भारी लागते. मंडळी, तुम्ही कधी केली नसेल या पद्धतीने टोमॅटोची चटणी तर एकदा करून बघा. टोमॅटो सगळ्या बाजूने असे उलटून पालटून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे. मस्त टोमॅटो भाजलेत हे बघा. काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड केल्यानंतर याची सालं काढायची आहे. ही धुवायची नाही अजिबात नळाखाली. असे झटपट हे बघा पटकन सालं निघतात. सगळी सालं काढून घ्यायची आणि याचा वरचा जो देठ असतो ना तो सुरीने कापून टाकायचा. गरम असताना सोलायचे नाही, नाहीतर चटका लागू शकतो. थोडंसं थंड करायचं आहे आणि त्यानंतर हे वरचं साल आहे ना काढून टाकायचं, वरचा देठ. आणि त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये किंवा भांड्यात घेऊन पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचं. टोमॅटो छान मॅश करून घेतलाय. लिंबाचा रस अर्धा घातलाय. अर्धा चमचा लाल तिखट, 1 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि इथे मी 2 चमचे मोहरीचं तेल घातलंय. मोहरीच्या तेलामुळे ही चटणी आहे ना खायला खूपच भारी लागते. तुम्हाला मोहरीचं तेल चालत नसेल तर तुम्ही साधं स्वयंपाकातील तेल घातलं ना तरी सुद्धा चालेल. मिक्स करून घ्यायचंय. खूपच वेगळ्या पद्धतीने आपण स्मोकी फ्लेवरची अशी टोमॅटोची चटणी बनवली आहे. खूपच खायला चटपटीत लागते. आता बाजूला ठेवूया. यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत, ते यामध्ये घालायचे. यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीरचा वापर इथे जास्त करा. हिरव्या मिरच्या मी 5-6 घेतल्या. या तिखट नाही, साध्यावाल्या हिरव्या मिरच्या आहेत. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालून मिक्सरला वाटून घ्यायचं. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. हे बघा जाडसर वाटून घेतलंय. आता यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये सगळं काढायचं. यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, 1 चमचा जिरं, ओवा घेतलाय अगदी जरासा. आपण पीठ मळताना सुद्धा ओवा घातलाय, तर पाव चमचाच मी इथे ओवा घेतलेला आहे. हातावर असं चोळून घालायचा, म्हणजे फ्लेवर यामध्ये उतरतो. चवीप्रमाणे मीठ, अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. यानंतर इथे खास इन्ग्रेडियंट म्हणजे 1 चमचा मी लोणच्याची चटणी येते ना ती घातलेली आहे. 1 चमचा मोहरीचं तेल, तुम्ही साधं तेल घालू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मस्त बिहारी स्टाईल फुटाण्याचे पराठे बनवतोय. याला सत्तूचे पराठे सुद्धा म्हणतात. फुटाणे मी भाजलेले घेतले होते, ते मिक्सरमध्ये घातले. पण तुम्हाला सत्तूपासून बनवायचं असेल तर सत्तू रेडीमेड पावडर मिळते. फुटाण्याची डाळ भाजून त्याची पावडर केलेली असते ती मिळते, ती घेतली तरी सुद्धा चालेल. सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स केलंय. यानंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे. आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते घ्यायचं. पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं आहे. छान असं मऊसूत झालेलं आहे. हे बघा, आधीच मळून ठेवलं ना मऊसूत तर जास्त मऊ होतं. यानंतर पिठाचा गोळा करून घ्यायचा. एक ज्या पद्धतीचे पराठे बनवणार आहात त्या पद्धतीने पराठा बनवून घ्यायचा. याचा गोळ्याचा अशी पारी करून घ्यायची. हे बघा,
खूपच खायला हे पौष्टिक आहेत, कारण चण्यामध्ये भरपूर प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तर असे हे काही ना काही वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे. आता यामध्ये आपण स्टफिंग जे बनवलं होतं ते 1 चमचा घातलेला आहे. त्यानंतर असं स्टफिंग आतमध्ये भरून याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि जशी आपण पुरणपोळी लाटतो ना त्या पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. हे बघा, थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे. हाताने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सारण सगळं चांगलं व्यवस्थित पसरलं जातं यामध्ये आणि हलक्या हाताने एकदम हे पराठे लाटून घ्यायचे. आता तुम्हाला जर मोठे पराठे हवे असतील तर तुम्ही मोठे बनवू शकता. मी मीडियम आकाराचे असे हे बघा पराठे बनवून घेते. लाटून घेतलाय पराठा, थोडासा पातळ लाटायचा. हे बघा, मस्त असा पराठा लाटून घेतलाय. तवा गरम करायला ठेवलाय, साजूक तूप घालायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि त्यावर हा पराठा लाटलेला घालायचा. एका बाजूने चांगला भाजला की दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा. खायला खूपच चांगला लागतो हा. भाजलेले फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, तर असे हे थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये तुम्ही हे पराठे बनवून खाऊ शकता. पलटून घेतलाय, साजूक तूप लावायचं वरून आता 1 चमचा. नेहमीची भाजी चपाती खायला कधी कधी नको वाटते, तर या पद्धतीने तुम्ही असे हे फुटाण्याचे स्टफिंग भरून पराठे बनवू शकता. मस्त मसालेदार असे हे पराठे तयार होतात. खायला खूपच छान लागतात. हिवाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा असते, तर या पद्धतीने तुम्ही हे फुटाण्याचे पराठे आणि टोमॅटोची मस्त चटपटीत चटणी त्यासोबत तुम्ही असे हे पराठे खाऊ शकता. दोन्ही बाजूने उलटून पालटून घ्यायचं आहे, तूप लावायचं आहे गरज लागेल तसं. हे बघा, मस्त आपला हा पराठा तयार झाला. आता काढून घ्यायचा, काढून घेऊन जाळीवर ठेवायचा, म्हणजे एक्स्ट्राची वाफ आहे ना ती निघून जाते, पराठे ओलसर होत नाही. पुन्हा तव्यावर मी 1 चमचा साजूक तूप घातला. अजून एक तुम्हाला पराठा बनवून दाखवते. सारख्याच पद्धतीने हे पराठे बनवून घ्यायचे. खूप छान लागतात मंडळी, तुम्ही करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. असेच वेगवेगळ्या पराठ्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही नक्की पहा. साजूक तूप लावायचं आहे, यामुळे हा पराठा खायला अजून मस्त लागतो. तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापरसुद्धा केला तरीसुद्धा चालेल. दोन्ही बाजूने असं उलटून पलटून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. मस्त खमंग खुसखुशीत होतो हा पराठा. मस्त भाजून तयार झालेला आहे. आता हा सुद्धा काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. अगदी झटपट बनवून तयार होतात मंडळी. हे बघा, अजून एक पराठा मी बनवलेला आहे. मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता. सकाळच्या वेळी तुम्हाला जर काही वेगळं बनवायचं असेल तर या पद्धतीने बनवू शकता. चला तर हा पराठा सुद्धा काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत. पराठे बनवताना नेहमी दह्यासोबत सर्व केले जातात किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व केले जातात. तर आज मी तुम्हाला टोमॅटोची बिहारी स्टाईल चटणी बनवून दाखवलेली आहे. तुम्ही ती चटणी कधी ट्राय केली नसेल, कधी करून बघितली नसेल, तर या पद्धतीने बनवून बघा. खूपच वेगळी चवीला लागते. मी सुद्धा पहिल्यांदा बनवली आणि काय सांगू, इतकी मस्त झाली ही चटणी. तुम्ही सुद्धा करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल मंडळी, तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच छानशा वेगवेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीसोबत. धन्यवाद.